श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आपल्या सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. इंग्रजी नववर्ष 2024 तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या शुभ अशुभ गोष्टी घेऊन येणार आहे, तुमच्या जीवनामध्ये प्रगतीला कोणत्या गोष्टींमुळे साथ लाभणार आहे, ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि याच बरोबर तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्य, जोडीदाराचं सौख्य, याचबरोबर भागीदारी व्यापारातील पार्टनरचं सौख्य लाभणार आहे का, शिक्षण योग कसा आहे, संतती योग कसा आहे, प्रेम प्रणय आणि त्याचबरोबर उद्योग नोकरी या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती होणार आहे, ही सर्व माहिती आपण जाणून घेत आहोत. सुरुवातीला आपण ग्रहस्थिती कशी लाभणार आहे, ग्रहस्थिती कशी आहे हे समजून घेऊयात. मेष राशीतून गुरुदेवांचं गोचर हे मे पर्यंत राहणार आहे. एप्रिल पर्यंत गुरुदेवांचं गोचर हे मेष राशीतून होईल. तेथून पुढे गुरुदेव तुम्हाला वृषभ राशीतनं शुभ परिणामकारक फळ देण्यास प्राप्त करतील. याचबरोबर शनी महाराजांचं गोचर हे कुंभ राशीतून संपूर्ण वर्षभर होत आहे. मात्र जुलै नंतर शनी महाराजांचं गोचर हे वक्री स्वरूपात होईल. तदनंतर तुम्हाला कोणती शुभाशुभ परिणाम प्राप्त करून देतील हे आता आपण समजून घेणार आहोत. याचबरोबर राहुदेव संपूर्ण वर्षभर मीन राशीतून गोचर करतील आणि केतुदेव संपूर्ण वर्षभर कन्या राशीतून गोचर करणार आहेत. यांचेही शुभ अशुभ परिणाम तुमच्या जीवनात प्राप्त होणार आहेत. ते कसे तेही आता आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, तुमचं वैयक्तिक मत जे दूषित झालेलं आहे, कुठल्याही प्रसंगामध्ये कुठल्याही कामामध्ये कार्य करताना ते काम आजचं उद्यावर ढकलणं किंवा ते कार्य होणारच नाहीये अशी निगेटिव्ह स्वतःच्या शरीरामध्ये तयार झालेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करण्यासाठी नक्कीच तुमच्याकडनं प्रयत्न या संपूर्ण वर्षभरात व्हायला हवेत. कारण आत्मविश्वासाने कुठलेही कार्य केल्याशिवाय त्या कार्यामध्ये सफलता प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त आत्मविश्वासपूर्वक असे कार्य घडले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तुमचा आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही. कुठलीही गोष्ट अशक्य नसते, ती गोष्ट तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त ती परिस्थिती निर्माण व्हावी किंवा ती परिस्थिती नियोजित झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुमचे वृश्चिक रास आहे. थोड्याफार प्रमाणात मित्रमंडळींचं सौख्य तुम्हाला कमी जास्त प्रमाणात या वर्षभरात लाभणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकारचं फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला अडकून ठेवण्याचं कार्य सुद्धा मित्रमंडळी करू शकतील. त्यामुळे काळजीपूर्वक व्यावहारिक दृष्टिकोनातून मित्रमंडळींचं सौख्य प्राप्त करून घेताना लक्ष द्यायचं आहे. शालेय जीवन व्यतीत करणाऱ्या वर्गाला किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मित्रमंडळींचं सौख्य कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात प्राप्त होऊ शकतं. त्यांच्यापासनं काही ना काहीतरी प्रमाणामध्ये धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तुमच्या प्रेम प्रणय संदर्भात किंवा शिक्षण संदर्भात या अडचणी होऊ शकतात. तर नक्कीच काळजीपूर्वक तुम्ही मैत्री सांभाळायची आहे. कारण तुमचा स्वभाव हा उपजतच असा असतो की तुम्हाला मित्रसुख खूप मोठ्या प्रमाणात असतं, परंतु त्यांच्यातलेच हितशत्रू म्हणून निर्माण होतात आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगतीच्या वाटचालीमध्ये अडसर निर्माण करून देतात. हेच कार्य या नववर्षात होऊ शकतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की काळजीपूर्वक, आत्मविश्वासाने आणि याचबरोबर कुठलेही कार्य करताना विचारपूर्वक काम करा. म्हणजे तुम्हाला मित्र सौख्यामधील बाधा कुठल्याही प्रकारच्या निर्माण होणार नाही, उत्पन्न होणार नाही. प्रवासाचे योग येणार आहेत. प्रवासामध्ये वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हे झालं नकारात्मक फळ. परंतु ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण झालेलं आहे किंवा शिक्षण घेत आहात अशा वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान आहेत. याचबरोबर बँकेत सर्व्हिस करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान तुम्हाला या 2024 वर्षभरामध्ये लाभणार आहे. मे पर्यंत कामाचा उरक वाढवावा लागेल किंवा कामामुळे जास्तिक मानसिक ताणतणाव तुम्हाला लागू शकेल. परंतु जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत अतिशय शुभ ग्रहमान आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रमोशन संदर्भात
किंवा इतर काही गोष्टींमुळे आनंद वार्ता प्राप्त होऊ शकते, असेही शुभ ग्रहमान तुम्हाला वृश्चिक राशीच्या जातकांना या नववर्षामध्ये प्राप्त होणार आहे. राशीच्या जातकांना मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम ग्रहमान आहे. पोलीस खात्यामध्ये, मिलिटरी खात्यामध्ये, नौदलामध्ये, सैन्य दलामध्ये तुम्ही कार्य करत आहात तर नक्कीच तुमच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान घेऊन हे नववर्ष येत आहे. शनी महाराजांची विशेष कृपा आणि त्याचबरोबर गुरुदेवांची विशेष कृपा मे नंतर लाभल्यानंतर तुम्हाला जीवनामधील संकट आपोआपच कमी झालेली दिसतील. या संदर्भातील कामे तुमची जी काही रखडलेली होती ती कामे सुद्धा पूर्णत्वाला नेतील. एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तुम्हाला अपयश आलं होतं तर यशाच्या दिशेने तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला झोकून द्याल त्या कार्यासाठी, त्या अभ्यासक्रमासाठी आणि तेथून सुद्धा लाभ प्राप्त करून घ्याल. म्हणजेच एकंदरीत विचार करता शिक्षणाच्या दृष्टीने 2024 हे वर्ष अतिशय उत्तम म्हणता येईल सांगणार आहे ते तुम्हाला करायचे आहे. संततीच्या दृष्टीने गरोदर मातांना हे वर्ष मे पर्यंत थोडंसं मध्यम राहील, परंतु मे नंतर मात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आहे. विना शस्त्रक्रिया होता संतान सौख्य सुद्धा प्राप्त होऊ शकतं. अतिशय शुभ ग्रहमान आहेत. आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता संतती सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी, असे मी या माध्यमातून सांगू इच्छिते. या वर्गांना खास हे वर्ष म्हणता येईल कारण या वर्षामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासणार आहात. गायन, वादन किंवा खेळासंदर्भातील छंद होते ते तुम्ही अतिशय मनपूर्वक त्या क्षेत्राकडे लक्ष देणार आहात, ते छंद जोपासणार आहात आणि त्यामधनं यश, कीर्ती, प्रसिद्धी सुद्धा प्राप्त करून घेणार आहात. म्हणजे हेही एक शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य कसं लाभणार आहे हे समजून घेऊयात. या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमच्या जोडीदाराकडनं जास्तीत जास्त तुम्हाला 7 सोबत लाभणार आहे. हे महिने ठरतील 30 एप्रिल ते डिसेंबर 2024. नक्कीच या कालावधीमध्ये तुमच्या जोडीदाराची 7 सोबत लाभेल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये एखादं नाविन्यपूर्ण कार्य घडून येईल, एखादं चांगलं कार्य त्यांच्याकडनं घडून येईल. त्यांच्या नोकरी संदर्भात, करिअर संदर्भातली चांगली गुड न्यूज तुम्हाला प्राप्त होऊ शकेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखाद्याची आनंदाची वार्ता ज्यामुळे तुम्ही दोघेही आनंदित होऊ शकाल अशी शुभ वार्ता सुद्धा प्राप्त होऊ शकेल. म्हणजेच शुभ ग्रहमान घेऊन सुद्धा हे नववर्ष येत आहे. इच्छुक युवक युवती वधूवरांसाठी हे ग्रहमान कसं आहे तर मे नंतर विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होईल. तोपर्यंत वैवाहिक सौख्य कमी प्रमाणात आहे. विवाहाचं सौख्य तुम्हाला कमी प्रमाणात प्राप्त होत आहे. वधूवरांना जास्त प्रयत्न करावे लागतील, जास्त स्थळे पाहावे लागतील असे अशुभ ग्रहमान आहेत. त्यामुळे मे नंतर विवाहाचे कार्य सिद्धीत जाऊ शकतं. विवाह कार्य पाहताना वैयक्तिक तुमची जन्मलग्न पत्रिका पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरतं कारण त्यानुसार विवाह योग अजून अचूक सांगता येतो. त्यामुळे तुमची जन्मलग्न पत्रिका विवाहासाठी नक्कीच तुम्ही दाखवून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला विशेष फळ सुद्धा प्राप्त करून घेता येईल. परंतु राशीप्रमाणे मात्र मे नंतर विवाह योग संभवत आहे. याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता या वर्षातील मे, जुलै आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो. आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, संततीच्या सौख्यासाठी, विवाह कार्यासाठी या महिन्यामध्ये विशेष खर्च किंवा विशेष खर्च करण्याची इच्छा जागृत होणं किंवा एखाद्या मंगल कार्यासाठी, धार्मिक, आध्यात्मिक कार्यासाठी सुद्धा तुमच्याकडनं पैसा या महिन्यांमध्ये खर्च होऊ शकतो असेही ग्रहमान आहे. हे खर्च फार मोठ्या प्रमाणात नकारात्मक खर्च नसून सकारात्मक खर्च ठरू शकतील. पण वास्तूचं सौख्य तुम्हाला कसं राहणार आहे आणि कोणत्या महिन्याच्या दरम्यान हे समजून घेऊयात. जानेवारी, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये वाहन वास्तूचं सौख्य प्राप्त होऊ शकतं. नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर नक्की तुम्ही या महिन्यात प्रयत्न करा, तुम्हाला मनासारखं वाहन किंवा वास्तू प्राप्त होऊ शकेल. आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे या घटना घडण्यासाठी मदत मिळू शकेल किंवा तुम्हाला एखादं कार्य करताना जी इच्छाशक्ती कमी पडणार आहे ती इच्छाशक्ती जागृत होऊ शकेल. सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये मारुती स्तोत्र वाचन रोज करायचं आहे. म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल, तुम्हाला शिक्षणाबाबतीमधील अडचणी कमी झालेल्या दिसतील आणि वैवाहिक सौख्य सुद्धा लवकरात लवकर प्राप्त होऊ शकेल. म्हणून मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे. आणि याबरोबरच संपूर्ण वर्षभर तुम्हाला कृष्णाला तुळस अर्पण करायची आहे बुधवारच्या दिवशी. याबरोबर खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी विशिष्ट उपाय करायचा आहे. तो म्हणजे दर शनिवारच्या दिवशी मारुती मंदिरात दर्शनाला जायचं आहे आणि तिळाच्या तेलाचा दिवा मारुतीसमोर लावायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामधील ऋण काय असेल तर ते
कमी होण्यासाठी मदत होईल. महत्त्वपूर्ण कार्यामध्ये यश संपादन करून देण्यासाठी नक्कीच ही उपासना तुम्हाला करायची आहे. तर आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण नववर्ष कसं राहणार आहे, कोणत्या बाबतीत काळजी घ्यायची आहे, कोणती सुखं तुम्हाला प्राप्त होऊ शकतात याबद्दल माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. याचबरोबर तुम्हाला काही सूचना असतील, काही विशिष्ट माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. माझ्याकडनं नवीन तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न राहील आमच्याकडून. आणि याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या जन्मलग्नपत्रिकेप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते, काही गोष्टीमध्ये तुम्ही साशंक आहात, तर नक्कीच तुम्ही मला तुमची पत्रिका दाखवू शकता. त्यासाठी सुद्धा माझा व्हॉट्सअप नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.